हॅलो फ्रेंड, विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। व्लॉगला आता सुरुवात केली। मागचा व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच, सत्यनारायणची पूजा जागरण गोंधळाचा। आणि आता आजचा जो व्हिडिओ आहे तो रात्रीचा व्हिडिओ बनवते, कारण जागरण गोंधळ झाला पण नवरदेव आणि नवरीला रात्रभर ते तेल वतायत बसायचं असतं, तर तो चालू आता कार्यक्रम चालू होणार आहे थोड्या वेळात। तर मग हे बघा, हे तयार होतात इकडे। मग आता रात्रभर तेल वतात बसणार आहेत। आता ह्यांच्यासोबत आम्ही पण बसणार आहेत रात्रभर जागत। तर आता रात्रभर हे जागणारच म्हणा, कारण जागायलाच लागतंय। सकाळी 6 तरी वाजतील, 5-6 तरी 5 ना, तर 5 वाजेपर्यंत हे दोघं जण जागणार आहेत। तर चला आता हा पण ब्लॉग शेवटपर्यंत बघा, ठीक आहे? चला चला बाई, चला सासूबाई तिकडं, चला चला चला। तुम्ही विलेज लांबून नाही लागते। फ्लॅश जरी पडला तर बघा, तिथं परडी भरायला थांबलेच हे सगळे ते असते ना। नेमलीचं जार म्हणायचं, तुम्ही बारा फ्लॅट आहे, हम किसी से कम त्याला 1000 माणसात लग्न लावायचं नाव घे की सर, काय त्याला इकडे तिकडे बघायचे। साजूक तुपात नाजूक चमचा, अभिराज रावांचं नाव आहे, ते आशीर्वाद असले ओके। प्रबळा स्वामीना दयाळा स्वामीनांचा संभाळ केला। ओ वळवार दिना दयाळा सद्गुरू दयाळा, भावे करणी आलो भक्ती करणी आलो करणी ठेविला माझा
जयकार होतो जयकार होतो एवढा मावर गोऱ्या दोरा देवीचे मी गावारती देवीचे गावारती दोन्ही हात जोडून आम्ही त्या धागे चरणी अंबेचे देवदेवी नाथ गुप्ता परतियाच्या हिरव्या ज्योतीला कंपाले भाग ठेला लल्लाटे भाग ठेला सगळं झालंय पण नवरा नवरीचा जोगवा मागायचा राहिलाय त्याच्यामुळे एवढी धावपळ चालू आहे. चला आता नवरा नवरी जोगवा मागते तर तुम्हाला दाखवला व्हिडिओ बघा. सरकार बाजू सरकार चला तिकडे आधी यांच्याकडे सरकार दिसतात तुम्हाला घेतल्याशिवाय कसं सुनाला आधी घेते ना ही हा जेवायचं नाही इकडे बसल्यात जेवायला सवासनी वगैरे म्हणजे परडेवाला वगैरे जेवतात ना बाहेर त्या बसल्या तिकडे जेवायला. इकडे नवरा एक एक घास तरी खायचा आणि इकडे गोंधळी जेवायला बसलेले. ए गणेश आम्हाला जेवायला बसवा ना कुठेतरी. Bye.
देवीच्या नावाने केला मान दादाराव वल्लाच्या पुण्याईनं खाडे साहेबांनी नाव सांगून
विजयाबाई मालकिनीच्या नावाने केला मान समाधान मालकाच्या पुण्याईनं जुगतगर साहेबांनी नाव सांगून झाली जगदंबा पावन या गावात पहिला न्यात आला माझी आई रडती पदराला धरून माझी आई रडती पदराला धरून माझी हरण चालली हरण चालली माझी हरण चालली आई
आईपेक्षा बापाला माया जास्त असते लिकीची. खरे आईपेक्षा बापाला माया असते लिकीची जास्त. पण बाप लिकी समोर कधीच रडत नाही. बाप रडतो कुठं? माझा बाप रडतो माझ्या पादरुले. माझा बाप रडतो माझ्या पादरुले. माझं हृदयामधलं प्राणी कुणाशी बोला लागला महाराज? मिरच्याचा काय कापसाचा? हा रात्री कसं नव्हतं मग? वाघेचं कुटुंब नाही. हा कुटुंब लग्नाची कुलते एक बायको. ही तुमची बायको महाराज. काय बोललं तर रागता येणार नाही ना? राग येणार नाही पण राग यायसारखं बोलू नको. कुठं दिलंय तिला? कुठं दिलंय? अगं कुठली केली म्हणते का कुठे तसं तसं हा माझी बायको म्हणलं माझ्या घरी दिले ना. अहो कुठली केली म्हणाली? ती कुठली करायची? दादा बायबल चंद्री सखी. अहो महाराज
काही बोललं तर रागता येणार नाही ना म्हणलं. जरा पदर काढा की आम्हाला बघू दे. महाराज कसं दिसतंय म्हणून माणूस बोलतोय म्हणलं. अहो महाराज तुमच्या बायकोला दाढी मिशा कशी दिसायला लागली? एखादं लिखून जन्मलं शेजारी नेते चुलतीवर गेलं बरोबर आहे. दुसरी शेजारी नेणार काय नाकाचा शेंडा आईवर गेलं आता हिला दाढी आली ही बापावर. तुला कळत नाही का लोकांच्या बाळाला खालीवर बघावं बरे. अहो महाराज हा आणि डोक्याला काय चाय लागली काय? केस कमी व्हायला लागली वरतीवर कट्टी व्हायला लागली. काय नाही लागली दादा. हा आमच्या नवरा बायकोचं झालं भांडण. बर मी गेलो पुण्याला बसून आता तेवढा पैसा घरी बसून खाल्ला. बर पुन्हा गेली पाटलाच्या कामाला. बरोबर आहे. पाटलानं सांगितलं बाजारात आल्यावर पैसे देतो. बर आता बाईच्या कमलेचे पैसा नको पाकिटाचे पैसा नको. 2 किलोमीटर बाजारला जायचं तो जविता